श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. नमस्कार श्रोते हो. जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 52व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा आपला मुद्दा आहे वैकुंठ वर्णन. शेषदेव समवेत परत जात असताना त्यांच्यासोबत आलेल्या सनकादिकांनी शेषदेवांना विचारले, हे पूज्य महोदय, आपणासारख्या सहस्रवदनांनी देखील श्री पूर्णप्रज्ञांच्या प्रवचन श्रवणास यावे हे आश्चर्यजनक आहे. त्यांच्या प्रवचन श्रवणाचा महिमा असा काय आहे? प्रवचन श्रवणाचे फलस्वरूप काय आहे? कृपया आम्हा समजावून द्यावे. उत्साहभरित होऊन शेषदेवांनी सांगितले, श्री पूर्णप्रज्ञ म्हणजे आमच्यासाठीही पूज्य असणारे श्री वायुदेव आहेत. त्यांच्या सिद्धांतांची महती असाधारण आहे. इहलोकी सकल संपत्तीची प्राप्ती तर यामुळे होतेच, शिवाय परलोकीची सुखप्राप्तीही होते आणि अंती मोक्ष प्राप्त करून देण्याची किमयाही यांच्या सिद्धांतात आहे. श्रद्धा भक्तिपूर्वक हे सिद्धांत समजावून घेतल्यास भगवंताचा कृपाप्रसाद प्राप्त होऊन आनंद स्वरूप भगवंताकडून साक्षात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. अन्य कुठल्याही मताच्या आश्रयास दुर्मिळ असणारी मुक्ती श्री मध्व मताच्या आश्रयाने प्राप्त होते. पुढे त्यांनी वैकुंठ वर्णन केले आहे ते अशा प्रकारे. वैकुंठ हे भगवंताचे निवासस्थान, म्हणजे वैकुंठासारखे केवळ वैकुंठच अनुपम प्रलयकाळीही लयास न जाणारे एकमात्र स्थान म्हणजे वैकुंठ लोक होय. तेथील भुवने आणि अन्यही सर्व काही अनुपमच. तेथील भुवने आदी सारे सुवर्णमय आणि रत्नखचित. अनादी काळापासून मुक्त जीवांचा त्यात प्रवेश होत असतानाही त्याची भव्यता तीच शाश्वत स्वरूपी. नक्षत्रांच्या मध्यभागी चंद्रमंडल शोभायमान असण्याप्रमाणे तेथील श्रीहरीचे मंदिर शोभायमान आहे. श्रीहरीच्या गुणसमुच्चयाचे समग्र वर्णन करणे तर ब्रह्म रमा आदींनाही अशक्य कोटीतील गोष्ट ठरते. तेथील मुक्त जीवांचे सुख तर कल्पनातीत आहे. रोग व्याधी जन्म जरा मरणादीसारख्या दुःखांचा तिथे लवलेशही नसतो. दुःखांचा मागमूसही नसणारे ते अद्भुत स्थान म्हणजेच वैकुंठ. तेथील जीव नित्य तारुण्यात असतात. त्यांचा देह अप्राकृत असतो. पूर्णत्वादी आनंदामध्येही तारतम्य असते. तेथील देहसुखही अप्राकृत, मुनिजनांनी अभिनंदन करण्याइतपत शुद्ध आणि पवित्र. सकल ऋतूंचा अनुभव संकल्प मात्रे प्राप्त होतात. भगवंताचे निरंतर दर्शन घेत ज्या प्रकारे मुक्त जीव आनंदानुभूती प्राप्त करतात त्यांचे वर्णन शब्दातीत. सर्व प्रकारांनी प्राप्त होणारी आनंदानुभूती केवळ संकल्प मात्रे लब्ध होतात आणि सर्व अपेक्षांची परिपूर्णता पूर्ती इच्छा करता क्षणीच होते. वेदांच्या विवरणानुसार वैकुंठ लोकापेक्षा चांगल्या अशा अन्य लोकाचे अस्तित्वच नाही. अशा वैकुंठ लोकीची प्राप्ती करण्याची अर्हता केवळ मध्वशास्त्राच्या
सदैव मनन चिंतनात रमणाऱ्यांची असते. श्रीहरीच्या प्रत्यक्ष अनुग्रहाने अशा प्रकारे मोक्षप्राप्ती होते. या प्रकारे श्री शेषदेवांनी सनकादिकांना समजावून सांगितले. आज आपण येथेच थांबत आहोत. पुन्हा पुढील भाग क्रमशः पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. श्री मध्वेशांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार. धन्यवाद.